मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी होतोय। इंदापूर ते झाराप या 366.17 किलोमीटरच्या या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होणार आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या कामासाठी 12,058 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। या महामार्गामुळे कोकण विकासाला खऱ्या अर्थानं गती प्राप्त होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। टोटल 366 किलोमीटर पैकी जे काही लेंथ आहे त्याची एकूण कॉस्ट आपली 12,058 कोटी कॉस्ट आहे। त्या हायवेवर आपण आता सध्या 14 ब्रिजेस आणि 2 आरओबीचे काम चालू आहे। त्या 14 आरओबी ब्रिजेसपैकी 2 ब्रिजेसचं काम कंप्लीट झाले आहे। भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते नारायण राणे अशी दिग्गज मंडळी एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत। शुक्रवारी सकाळी 11 वाजता कुडाळ एसटी स्टँडजवळ होणाऱ्या या कार्यक्रमाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत। गेले अनेक वर्ष हा रस्ता रखडलेला होता। माननीय गडकरी साहेबांनी या सगळ्या विषयामध्ये गांभीर्याने घेऊन हा विषय तडीच नेऊन आत्तापर्यंत या मुंबई गोवा हायवेच्या 14 पुलांचं काम कंप्लीट झालेलं आहे आणि येणाऱ्या डिसेंबर 18च्या अगोदर ह्या सगळ्या रस्त्यांची कामं पूर्ण होतील। कोकणातल्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या चौपदरीकरणाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं श्रेयासाठी शिवसेना भाजपमध्ये चढाओढ सुरू असल्याचंही या आमच्यामुळेच हे काम मार्गी लागल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून केला जातोय। निश्चितपणे कोकणातील सर्व जनता शिवसेनेच्या पाठीशी गेली अनेक वर्ष आहे। शिवसेनेचे या विभागाचे खासदार शिवसेनेचे आहेत, या विभागातले सर्व आमदार शिवसेनेचे आहेत। त्यामुळे निश्चितपणे शिवसेनेच्या माध्यमातून हा रस्ता होतोय आणि निश्चितपणे लोकांनी पण या ठिकाणी शिवसेनेचा आभार व्यक्त केला आहे। त्यामुळे खरं श्रेय या महामार्गाचा शिवसेनेचा आहे। श्रेयवादामध्ये खरं म्हणजे आम्ही सांगण्याची गरज नाही। मला वाटतं कोणीही सांगेल की हे भारतीय जनता पक्षाचं श्रेय आहे। गडकरी साहेबांची इच्छाशक्ती आहे, ताकद आहे आणि फडणवीस सरकारने त्यांना केले आहे। शुक्रवारी या महामार्गाचं उद्घाटन होणार असलं तरी अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। 2014 मध्ये पहिल्या टप्प्यात 179 कोटी रुपये खर्चून महामार्गावरील 14 पूल 1.5 वर्षांत पूर्ण केले जातील असं जाहीर केलं होतं। मात्र अद्याप पुलाची कामं अपूर्णच आहेत। इंदापूर ते धाराप या 366 किलोमीटरच्या मार्गाच्या चौपदरीकरणाचं भूमिपूजन नितीन गडकरींनी गेल्या वर्षी केलं। मात्र भूसंपादनाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही। काही ठिकाणी भूसंपादन झालंय पण त्या ठिकाणी मोबदला मिळालेला नाही। 366 किलोमीटरच्या पट्ट्याचं एकूण 11 भागात विभाजन करण्यात आलंय। 11 भागांचे 10 टेंडर काढण्यात आले असून तब्बल 6 टेंडरची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। मात्र अद्याप कामं सुरू करण्यात आलेली नाहीत। नितीन गडकरींनी 1 मे 2018ला महामार्गाची सगळी कामं पूर्ण होतील असं आश्वासन दिलं होतं। मात्र अजूनही कामच सुरू न झाल्यामुळे हायवे कसा पूर्ण होणार हा देखील एक प्रश्नच आहे। असं असलं तरी मुंबई गोवा महामार्ग अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरलाय। दरम्यान या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे एकत्र येणार असल्यामुळे राजकीय वर्तुळातही हा कार्यक्रम अनेकांचं लक्ष वेधणारा ठरणारा आहे। रत्नागिरीहून प्रणव पोळेकर आणि सिंधुदुर्गहून विकास गावकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।